बोगस मतदान स्वतः करणार नाही, मी केलं पण नाही आजपर्यंत, मी कोणाला करून पण देणार नाहीये. माझ्या प्रत्येक बूथवरती 100 लोक असणारे. मला एक जरी बूथवर डाऊट वाटला की ह्या बूथवरती डाऊट आहे, मी ते बूथ फोडून टाकणार आहे. मी आता सांगतो, माझ्यावर गुन्हा दाखल होऊ दे. एक तर मी ठरवलं जायचं पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात, नाही तर डायरेक्ट येरवडा जेल जाऊन आराम करायचा, काय अडचण नाही. पण खोटं मतदान मी होऊन देणार नाही आणि मी स्वतः पण करणार नाही. म्हणजे काही चुकीचं आढळलं, ईव्हीएम मशीनचा असो किंवा दुबार मतदारांचा असो, तर मनसे आक्रमक होणार. मी मशीन येताना पण त्यांचं इन्स्पेक्शन होणार आहे. मशीनचे जे डेमो असतात त्या डेमोला पण मी थांबणार आहे. आमचे मनसेचे आयटी सेलची जी काही लोक आहेत ती पण त्यावेळेला थांबतील. माझी पर्सनल आयटीची मी यंत्रणा उभी केलेली आहे, ती त्यावेळेला थांबणार आहे. मी तो डेमो पूर्ण बघणार आहे ईव्हीएमचा. आणि त्याच्यानंतर ईव्हीएम ज्या वेळेला लॉक केलं जातात मशीन, आणि तेव्हा ज्या गोदामात जाईपर्यंत पोलिसांबरोबर पोलीस बंदोबस्त असतो, माझी लोक असतील. माझी मतदान मोजणी होईपर्यंत मी माझी लोक यावेळेला थांबवणार आहे. तुम्ही म्हटलं देवाने जे इथं दिले विधी लिखित ते होणार आहे, चला आपल्या हातात काय प्रयत्न करणं. अशी मी माझी हार पण पचवली. मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो, पण तेव्हापासून विचार होते. मग जसं 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 ते पुढे आलं, राजसाहेबांनी पहिल्यांदा मुद्दा राजसाहेबांनी घेतला महाराष्ट्रात, त्याच्यानंतर त्या राहुल गांधींनी वगैरे नंतर मुद्दे घेतले. आता आम्ही ज्या वेळेला खोलात गेलो, आता माझ्या इथं मोमीनपुऱ्यामध्ये एक वयस्कर आजी, एक वयस्कर बाबा राहतात. ओके, तर ते वयस्कर आजी वयस्कर बाबा घरात 2 जण राहिले, त्यांच्या घरात 24 नावं नोंदवली. म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला हे पण सांगतो, समजा आता स्वारगेट पोलीस कॉलनी सोडून एखादा 80-85 ला गेला, तो महेश झाला की तिकडे गेलाय, त्याचं कात्र सुखसागर बालाजीनगरला नाव, पण इथं पण नाव आहे. मी काय म्हणतो, समजा ते माझे मतदार आहेत, तरी तुम्ही दुबार नाव रद्द करा. जी पण ओली इलेक्शन घ्यायची ती प्लेन प्युअर आणि एकदम क्लिअर तुम्ही इलेक्शन घ्या. बरोबर, खोटी इलेक्शन नकोय, खोटी इलेक्शन होऊन देणार नाही. राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं यावेळेला पूर्ण बूथ ताब्यात घ्यायची, पूर्ण यंत्रणा आपल्या ताब्यात घ्यायची. आणि मी तर एक ठरवलंय, आता जायचं तर पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात जायचं नाही, तर मग याच्यावरती चुकीच्या पद्धतीत बोगस मतदार, आता ते 24 मतदार मी मार्क करून ठेवलेत मोमीनपुऱ्यातली. मी वाट बघतोय मतदानाच्या दिवशी ते 24 जण कोण येत आहेत. त्या दिवशी सकाळी 8 वाजता पहिला नारळ फुटणार आणि तिथनं लोकांना कळेल की बोगस मतदार कसे पळून लावू. ह्या मनसे स्टाईल, ह्या वेळेला कुठनं माळशिरस इकडून तिकडून आमच्या इथं जे काय बाहेरून गाड्या भरून येत आहेत मतदान, मी मतदान होऊन देणार नाही. तुम्हाला मतदान करायचे, खरं मतदान करा, नाही तर मी मतदान केंद्र फोडून टाकणार आहे. त्याच्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः पत्र लिहिलेलं, माझ्याकडे पत्र तयार आहे. त्यांची वेळ आता उद्या परवाची मिळेल की बाबा याच्यामध्ये आज फायनल मतदार यादी येणार होती, त्यांनी 20 तारखेपर्यंतची मुदत घेतली. 20 ने अजून 10 दिवस घ्या, पण जे कराल ते खरं काम करा. तर माझा आता याद्यांवर इतका अभ्यास झालाय, कमीत कमी 12 ते 15 हजार नावं ही चुकीच्या पद्धतीत माझ्या प्रभागात आहेत. दुबार नावं आहेत.